मूर्तिजापूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत लोणसणा अंतर्गत रोहणा येथे 14व्या वित्त आयोग व स्थानिक विकास निधीतून लाखो रुपये खर्च करून आरो वॉटर प्लांट मंजूर असून त्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू झाला नाही। सदर प्रकल्पाचा उद्देश हा गावकरी यांना शुद्ध पाणी मिळावे, त्याचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली होती। मात्र काही कारणांमुळे मागील 4 महिन्यांपासून सदरचा आरो प्लांट बंद असल्याने रोहणा येथील गाववासियांनी ऑपरेटर तसेच कॉन्ट्रॅक्टर यांना बरेच वेळा तोंडी सांगून सुद्धा त्यांनी आरो वॉटर प्लांटची आजपर्यंत दुरुस्ती केलेली नाही। त्यामुळे गावकऱ्यांना विशेषतः महिलांना व लहान मुलांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे। नदी पात्रातील ओढ्यातील गढूळ पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे। याकडे स्थानिक शासन व प्रशासन यांचे अक्षरशः दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे। दूषित पाणी पिल्याने गावकऱ्यांमध्ये आरोग्याच्या समस्या आणि इतरत्र समस्या निर्माण झाल्या आहेत। या दूषित पाणी वापरामुळे गावकऱ्यांना आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। याकरिता आरो वॉटर प्लांटची तात्काळ पाहणी करून त्यांची दुरुस्ती त्वरित करण्याकरिता संबंधितांना आदेशित करावे अशा आशयाचे तक्रारी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला व पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना देऊन माहिती स्त्रोतवर उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। निवेदन देतेवेळी मीना व धम्मानंद वरघट व इतर गावकरी बहुसंख्य महिलांसह यावेळी उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला। मूर्तिजापूर मध्ये असलेलं रोहणा गाव, या रोहणा गावामध्ये जो 4 ते 5 महिन्यापासून जो पाणी पुरवठा खंडित झालेला आहे, या महिलांनी 4 महिन्यापासून तिथला जो ग्रामपंचायत ऑपरेटर असेल किंवा त्या आरो फिल्टरचा कोणी जर कॉन्ट्रॅक्टर असेल यांना सांगून परेशान झाल्या। शेवटच्या क्षणी यांनी 1 ते 1.5 महिन्यापासून BDO साहेबांना लेखी तक्रार अर्ज सुद्धा दिला, परंतु या लेखी तक्रार अर्जाला या प्रशासकीय यांनी आजपर्यंत कुठलं तोंड दिलं नाही, त्याच्यावर कुठली कारवाई नाही, कुठलं पाऊल उचललं नाही। त्यांना त्या नदीमध्ये जाऊन पाणी छानून ते पाणी पितात आणि त्यांच्या शरीराला जर उद्या धोका झाला तर हे इथलं पंचायत समिती जबाबदार राहणार। अगर यांनी ताबडतोब यांचा पाण्याचा विल्हेवाट आरोचा लावला जर नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही, एवढी तुम्हाला ग्वाही देतो।